महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मागच्या बुधवारी आपण पान नंबर 159 वरपर्यंत आलो होतो. म्हणजे 160 पर्यंत वाचलं होतं, पण 159 वरील पिंड म्हणजे मानव इथून पुन्हा एकदा वाचन करायला सुरुवात करतं आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ. पिंड म्हणजे मानव व ब्रह्मांड म्हणजे निसर्ग. याप्रमाणे ह्या विश्वाची धारणा झाली आहे. मानव याचा अर्थ काया वाचा मन म्हणजे प्रतीक व ब्रह्मांड याचा अर्थ उत्पत्ती स्थिती लय म्हणजे प्रतिमा. ह्या दोन्हीचा संबंध जेव्हा जगतात होतो त्यावेळी जगात प्रतिभा उदयास येते. त्यावेळी ह्या जगाचा धर्म चेतना व चैतन्य या माध्यमातून होऊन जगाची धारणा संपत्ती ही होते. अन्यथा नुसते जन्माला येऊन जन्म व्यर्थ खर्च होणे ह्यासारखे पाप नाही. ह्यासाठी गुरुमार्गात दीक्षा परत्वे प्रतिभेचा उदय जीवनात व्हावयास पाहिजे. ते जर प्राप्त झाले नाही तर आपले जीवन चैतन्यमय नसून चेतनामय म्हणजे नुसताच जीव जगतो आहे असे म्हणावे लागते. आता हे वाक्य पुढचं महत्वाचं आहे. अशा प्रकारे जीवन व्यर्थ जाऊ नये म्हणून परमपूज्य बाबांनी 5 दीक्षांचे कार्य म्हणजे काय आहे हे सांगितले. त्याप्रमाणे सर्व भक्तांना क्रमशः 5 दीक्षा देऊन व त्या परत्वे नामस्मरण करून घेतल्यावर या 5 दीक्षांपरत्वे विकसित झालेले 5 कोश यांचा संबंध एकमेकाशी जोडला जाऊन अशा अवस्थेचा उपयोग इतरांना व्हावा अशी इच्छा परमपूज्य बाबांनी व्यक्त केली. म्हणजे जीवन विकसित होऊन आज आपण तिथं बसल्यावर कामकाज केल्यावरती लोकांना बरं वाटतं. नाहीतर काय पहिल्यांदा काही शब्द नुसते व्यर्थ बडबडलं काय होते, तुझं कल्याण होऊ दे म्हटलं होत नव्हतं. म्हणून बाबांनी असं जीवन फुकट जाऊ नये. आता मग तुम्ही म्हणाल इथं सगळे काय बाकीचे कामकाज करतात का? तसं नाही. तुम्ही ज्या कुठं काम करत असाल तिथं जे काम करता ते व्यवस्थित केलं की हे कार्य चालू होतं. बघतो ना आपण आता कोर्टात गेलं समजा, तिथं न्याय द्यायचं, पैसे खाऊन अन्याय केला म्हणजे काय झालं? व्यवस्थित कार्य नाही. प्रत्येक जिथं जे चालतंय ते जर व्यवस्थित झालं तर ह्या जगामध्ये सुख शांती समाधान मिळणार नाही, असं होणारच नाही. म्हणून बाबांनी काय इच्छा व्यक्त केली तर ह्याच 5 दीक्षापर्यंत विकसित झालेले 5 कोश याचा संबंध एकमेकाशी जोडला जाऊन अशा अवस्थेचा उपयोग इतरांना व्हावा अशी इच्छा परमपूज्य बाबांनी व्यक्त केली. त्याप्रमाणे 3 दीक्षांचा संबंध काया वाचा मनाशी झाला तेव्हा ओंकार साधना सुरू केली. प्रथमतः ओम हा श्री भैरवनाथांकडून शिकलो होतो, पण परमपूज्य बाबा म्हणाले नुसते असे शिकून चालणार नाही. ह्या ओंकाराचा संबंध विश्वाशी आहे. विश्वाची निर्मिती ओंकारातून झालेली आहे, तेव्हा हा ओंकार सिद्ध होणे आवश्यक आहे. तशी वेळ येईल त्यावेळी तू तयार राहा. आज नव्हे, जेव्हा मला वाटेल की जगाला त्याची गरज आहे अशा वेळी मी आज्ञा देईन. त्यावेळी जरी तुझ्या पाठीशी हजारो भक्त जमा झाले व लक्षावधी संपत्ती तुझ्या पुढे आली तरी शब्दाला जाग तरच जग जागे होईल. हीच जीवनातील कसरत आहे. तुझा लोभ जगावर आहे की गुरु काय सांगतात त्याचा लाभ घेणे हिताचे आहे हे त्यावेळी ठरव. आता हा पहिल्यांदा जो कुणाकडनं आणला होता भैरवनाथांच्याकडनं, तो नाद स्वरूपात होता, म्हणजे भयंकर अवघड. त्याचं रूपांतर शब्दामध्ये करून सामान्य माणसांनी तो करून त्याचा लाभ होण्यासाठी कुणाकडे जायला पाहिजे होतं? नरसिंह सरस्वतींच्याकडे. तो आणल्यानंतर तो दादांना मिळाला. पण आता आमच्या माध्यमातून कार्य करायचं म्हटल्यावर काय करायला पाहिजे? ती शक्ती
आमच्याकडे सौम्य करून प्रवाहित करायला पाहिजे. त्यावेळेला काय करायला पाहिजे, तुमचा आत्मा बाहेर गेल्याशिवाय ती शक्ती भक्तांच्याकडे असं दिव्य. दादा कराडला गेले त्यावेळी ती वेळ आल्यावर सांगेन म्हणून सांगितले. ती वेळ आली, कराडला जायला सांगितलं का, तिथे 12 डॉक्टर होते. दादांना रात्री असं बेचैन व्हायला लागलं, काय कळलं नाही. आणि मग हॉस्पिटलमध्ये घेऊन जा म्हणे. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर दादा म्हणे माझ्या आतनं एक ज्योत निघाली आणि ती कुठे गेली, 5व्या लोकात जाऊन. म्हणजे आत्मा तिथे गेला. गेल्याबरोबर ती जी शक्ती होती सिद्धता केलेली, ती सगळ्यांचे काही प्रवाहित वातावरणात प्रवाहित झाली. आणि त्यावेळेला आम्हाला सर्वांना 32 शिराळाला बोलवलं. म्हणजे कराडला जाऊन आम्ही 32 शिराळाच होतो. आणि त्यावेळेस दादा हॉस्पिटलमध्ये होते. आणि 2 तास सगळ्या डॉक्टरने भेटलं, नाडी नाही, काही नाही, काय नाही, प्रेत. पण म्हणाले 2 तास काही मला हात लावू नका, काही करू नका. आणि 2 तासांनी मग दादा पहिल्यांदा बंद करताना पहिल्यांदा श्वसन बंद केलं, मग पचन बंद केलं आणि मग रक्ताभिसरण केलं. आणि पुन्हा येताना पहिल्यांदा रक्ताभिसरण, मग पचन आणि मग श्वसन. हे डॉक्टर होते, त्यांनी सांगितलं. आम्ही नाडी भेटली, प्रेत म्हणाले काही नाहीच. हे दिव्य. आता ह्या दिव्याची त्यांना प्रॅक्टिस कशी करून घेतली होती, आत्मा बाहेर काढायचा, परत आत घालायचा. तर ह्या 5 विभूती 5-5 वर्ष कार्य करत होते की नाही. त्यावेळेला दादांचा आत्मा बाहेर काढायचा फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडमध्ये आणि मोहम्मद जिलान बांधायचा. त्यांनी 5 वर्ष कामकाज केलं. असं 25 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर दादांना ती प्रॅक्टिस झाली आणि त्यावेळेला केले. ऐकायला बरं वाटतं, कसं आहे. पण ते बाहेर जाताना जातं, पण यायचं गणित जर माहीत नसेल. म्हणून हे काय दादा म्हणे, हा प्रसंग ऐकण्यासाठी वाचण्यासाठी बरा आहे, पण त्या दिवसापासून मी जागृत झालो. हा प्रसंग ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी बरा आहे, पण त्या दिवसापासून मी जागरूक झालो. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीस तुझे मरण अमुक दिवसांनी आहे हे ऐकल्यावर जशी त्याची स्थिती होते तशी माझी झाली. काय दिव्य सांगणार आहे. हा विचार करताना पूर्वाश्रमीचे जीवन आठवले. त्यावेळी मी नोकरीत होतो. त्यावेळी अशीच आज्ञा झाली की नोकरी सोड. ही आज्ञा ऐकल्यावर पुढे कसे जगावे यापेक्षा देवाज्ञा बरी असे त्यावेळी वाटू लागले होते. पण आता मनाची दृढता निश्चित झाली की मनाला कशाचेही दुःख मानावयाचे नाही. आज्ञा होताच ती आज्ञा पूर्ण करावयाची अशी प्रतिज्ञा मी केली. भक्त येत जात होते व अन्य ठिकाणी केंद्रे कार्यार्थ चालू केली होती. त्यावेळी पुणे, मुंबई व दिल्ली ह्या ठिकाणी कार्य चालू होते. पुढे गोवा स्वतंत्र झाल्यावर गोव्याला जावे असे वाटू लागले. पण त्यावेळी असा योग घडून आला की गोवा बघण्यासाठी म्हणून. गोव्याला का जायचं होतं, तर गोव्याची एकच भूमी अशी आहे, कसली युद्ध न झालेली. परशुरामांनी बाणांनी समुद्रातनं काढलेली आहे. त्या ठिकाणी शक्तीपीठाची स्थापना करायची होती म्हणून हे निघाले. म्हणजे लिंक आपल्याला पुढची माहिती आहे म्हणून समजते. त्यात एकदम गोवा कुठलं आलं. तर असा योग घडून आला की गोवा बघण्यासाठी म्हणून मी गेलो. कार्याची ओळख व्हावी असे मनात नव्हते. त्यावेळी श्री पंतांचा उत्सव होता. त्या उत्सवासाठी म्हणून मी बाळेकुंद्रीस गेलो. त्यावेळी एक गोव्याचे रहिवासी जे मुंबईस राहत होते ते या उत्सवासाठी म्हणून बाळेकुंद्रीस आले असताना माझी त्यांची भेट झाली. त्यांच्या बोलण्यात हा विषय आला. मुंबईस त्यांचा छंद भविष्य सांगण्याचा होता. जेव्हा माझी त्यांची भेट झाली तेव्हा मी भविष्य सांगत नसून लोकांचे भविष्य घडवतो असे त्यांना सांगितले. हे ऐकल्यावर त्यांना नवल वाटले. इतके वर्षात भविष्य सांगतो असे म्हणणारे लोक आपल्याला भेटले, पण भविष्य घडविणारा कुणीही भेटला नाही असे ते म्हणाले. आता भविष्य सांगायचं म्हणजे काय आणि घडवायचं म्हणजे काय. हाजीबाबा पहिल्यांदा कामकाज करायचे. माझं सुद्धा हाजीबाबांनीच कामकाज केले 1967 साली. त्यावेळेला ते नेहमी सांगायचे, बच्चा तुझे भविष्य पूछने का है, भविष्य विचारायचं आहे का, बाहेर जा म्हणायचे. भविष्य घडवायचं आहे का, तर बस इथं म्हणायचे. आता भविष्य घडवलं म्हणजे काय हे बघायचं. हा
हा काय दाखवलाय, हा गतजन्म. गतजन्म म्हणजे भूतकाळ. हा भूतकाळ 2 ऋणांबन. हा इहजन्म. हा इहजन्म दाखवलाय 5 ऋणांबन वर्तमान काळ. आता वर्तमान काळ आणि हा भूतकाळ. आता नाभीपासून तुम्ही सारे गम प म्हणून ओंकार करायला लागल्यावर हा असा वर जात 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 असं बाहेर आला. इथं स्थूल बुद्धी आहे, इथं सूक्ष्म बुद्धी आहे. त्या 2 बुद्धी इथं एक झाल्या म्हणजे मन तयार झालं. एक भूतकाळ, एक वर्तमान काळ आणि हा भविष्यकाळ. मग ह्याला काय केलं, हे दोन्ही हे दोन्ही बाहेर काढून हे स्वच्छ केले आधी दोन्ही. इथं ओम ये जन्मात ओंकारची दीक्षा दिली आणि त्याप्रमाणे इथं कार्य पुन्हा ह्याला गती देऊन काय केलं, याला उलट केलं. बघा इथं लाल आहे, इथं यह जन्म तो लाल झाला. हा लाल आहे तो पांढरा इथे मी वेगळा, आणि हा लाल आहे तो वरती गेला. कळतंय ना. म्हणजे गतजन्मा म्हणलं काय घाण होतं ते या जन्मात प्रवाहित होऊन जीवन बात होत होतं. ते गतजन्म स्वच्छ करून तिथं कार्य करण्यासाठी इथं ओंकार म्हणजे हा वरती गेला की इथलं ओंकाराचं जे कार्य आहे ते इथं चालू होणार. म्हणजे भविष्य घडवलं की नाही. म्हणून दादाने सोपं सांगितलं, तिथं माकड चाळे करत होता मनुष्य, त्याला बदलून गणपती सारखा केला, आशीर्वाद देणार. पण नाही, माकड चाळे करतात, काही करतात, खोटं बोलतात, सकाळी बोलतात, संध्याकाळी बोलतात. गुरुनी तुमचा हा भविष्यकाळ घडवला आणि नंतर कार्य चाललेलं गती देऊन आज आपण निराकरण सांगतो. मला ते फोनवर किती निराकरण सांगितले, सगळ्यांचे फोन येतात लगेच की लगेच काम झालं. एकाची जमीन विकायची होती, फुलबुरी जाऊन फोन आला, त्यांचं काम झालं. हुबळीहून परवा सांगितलं त्या मुलीला रात्री व्हायचं, आणखी नाही आम्हाला त्रास होतोय, नारळ अक्षर टाकून घ्या म्हणून सांगितलं. लगेच तिसरी हातभर वाटते. ते कसं झालं, ती तुमची वाचा ती सिद्ध केली, त्या वाचेच्या मागे गुरुची शक्ती आहे. म्हणून पहिल्यांदा सांगितलं होतं, दत्ता दया केली म्हटलं की अजून दया केली नाही म्हणून बुद्धीकडे जात होता. आता दया केली म्हणजे इथं जायला किती दया केली. पहिल्यांदा अर्थ सांगत होता, आता शब्दातून कार्य चालू झालं. समजलं ना. म्हणून भविष्य घडवायचं असेल तर या असं म्हणायचं. त्यांना ते काय कळलंच नाही आधी, भविष्य सांगत होते ते. इतके वर्षात भविष्य सांगतो असे म्हणणारे लोक आपल्याला भेटले, पण भविष्य घडविणारा कोणी भेटला नाही असे ते म्हणाले. उत्सवाचे 4 दिवस संपल्यावर पुढील कार्यक्रम काय आहे, पुन्हा आपली भेट केव्हा इत्यादी विचारणा त्यांनी केली. त्यावेळी मुंबईचे एक पंतांचे भक्त तिथे होते. माझ्या मनात गोव्यास जावयाचे आहे असे सांगितले. तेव्हा ते ऐकून ते म्हणाले की माझी गाडी घेऊन गोव्याला जा व बरोबर ह्यांना घेऊन जा, कारण ते गोव्याचे रहिवासी आहेत. त्याप्रमाणे ठरले. पण त्यावेळी श्रीपंतांनी उत्सवासाठी बोलावले होते, तेव्हा त्यांची आज्ञा महत्वाची, ती झाल्यास पुढील कार्यक्रम ठरवू एवढे बोलून मी ज्यांच्याकडे राहत होतो तिथे आलो. श्रीपंतांचे देऊळ लहान आहे, पण आजूबाजूला आमराई मोठी आहे. जसे रम्य असे क्षेत्र औदुंबर होते, तशी बाळेकुंद्री त्या क्षणी भासली. असे वाटले की आपली मुलगी लहान असते व हळूहळू मोठी होते. तिचे लाड आई वडील पुरवितात, त्याला माहेर म्हणतात. व दुसरे स्थान बाळेकुंद्री, त्याचा अर्थ सासर असावा असे वाटू लागले. पण माहेर व सासर याचा अर्थ काय हे समजणे आवश्यक आहे. त्याचा अर्थ शाब्दिक नाही. शब्दांची कसरत कुणालाही करता येते, कारण आपण नेहमी म्हणतो की गोड बोलावे, पण जगतात हे आडनाव सुद्धा नाममात्र आहे. दादा म्हणायचे आडनाव काय गोड बोले, कधी गोड बोलणार नाही. आडनाव काय त्रिवेदी, एकही वेद पाठ नाही, चतुर्वेदी. पण जगतात हे आडनाव सुद्धा नाममात्र आहे, मग गोड बोलणे हे बाजूला राहिले. संतांची भाषा वेगळी असते हे त्यावेळी समजले. त्या रात्री जेवण खाण झाल्यावर मी देवळाच्या कट्ट्यावर बसून होतो. गोव्याला जाऊ की नको हे पंतांना विचारावयाचे होते, पण सकाळी पंतांचा फोटो
उग्र वाटला. त्यामुळे विचारण्याचे धारिष्ट होईना. त्यावेळी 12 वाजून गेले होते. अशा वेळी मोगऱ्याचा वास आला. उत्सव जेव्हा होतो तो महिना आश्विन, तेव्हा मोगऱ्याची फुले मिळणे कठीण. पण अजून मला आठवत आहे की त्या रात्री आसमंतात मोगऱ्याचा सुगंध पसरला होता. तो वास घेत घेत माझी तंद्री लागली व शब्द असे जिव्हाळ्याचे ऐकले, मुला जागा हो, नवीन प्राप्त करावयाचे आहे. त्यासाठी त्या प्रांताची माहिती पाहिजे. म्हणजे गोव्याची जी आज्ञा तू मागतो आहेस तो प्रांत गोवा आहे. हा प्रांत इतरांप्रमाणे नाही. त्यांना उठता बसता उठता बसता ह्यांना देव लागतो. त्यांची श्रद्धा देवाबद्दल आहे, पण ती पाहून किळस येते. तुला जो मोगऱ्याचा वास आला त्याचा अर्थ मोग म्हणजे प्रेम, पण देवाबद्दल नाही. ते मोग केव्हा समजते? जेव्हा देवाकडून काही मागावयाचे असते अशा वेळी ते मोगात येतात, नाहीतर विसरून जातात. यासाठी पहिल्यांदा मोग म्हणजेच प्रेम संपादन कर व मग कार्याला आरंभ कर. मानतील पण मानणार नाही. अचाट देवधर्म करतात तिथे, म्हणजे कल्पनेच्या बाहेर ती किळस येते म्हणतात. त्याप्रमाणे गोव्यात प्रवेश केला. त्यावेळी गोवा फारच लहान होते. तिथे एका हॉटेलात उतरलो. त्यावेळी मुंबईस माझ्याकडे येणारे भक्त नोकरीच्या निमित्ताने आले होते. त्यांची माझी गाठ पडली तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी घरी बोलावले व गोव्यात कार्य सुरू करा अशी इच्छा प्रकट केली. त्यावेळी मी सांगितले की मी ताबडतोब कार्य सुरू करीन, पण जर येथील देवतांनी आज्ञा दिली तर. कारण मी गोवा बघण्यास आलो आहे, तेव्हा पुन्हा परमपूज्य बाबांची आज्ञा घेऊन मग येईल. याप्रमाणे गोवा व देवस्थाने यांना भेट देऊन मी परत पुण्यास आलो. गोव्याला कार्य सुरू करावयाचे आहे हे विसरून गेले. त्या मध्यंतरी 6 महिने लोटले. चैत्र पाडवा झाला व त्याच दिवशी रात्री देवी मला बोलावते आहे असे स्वप्न पडले. स्वप्नामध्ये एक सुवासिनी मला बोलावते आहे. भव्य मंदिर व एका बाजूला ब्राह्मण बसला आहे व सप्तशती वाचत आहे व तोंडाने म्हणत आहे. हे दृश्य मी पाहिले. त्यावेळी पहाटेचे 3 वाजले होते. दुसरे दिवशी परमपूज्य बाबांच्या फोटोसमोर प्रार्थना केली की आरंभापासून माझी उपासना पुरुष या माध्यमातून होते आहे. माझे वडील दत्ताची उपासना करीत होते व मी त्याच पंथातून चाललो आहे. काल रात्री जे स्वप्न पाहिले त्यामध्ये प्रकृती म्हणजे देवीचे दर्शन घडले व ती मला गोव्यास बोलावित आहे असे दिसले. ही कोण? तेव्हा परमपूज्य बाबा म्हणाले, मूर्खा, तुझी ती आई. म्हणजे दादांचा केवढा मोठेपणा बघा. आपलं काय मूर्ख म्हणालेलं लिहिलं नाही असं केलं नाही. आपण काय केलं होतं लिहिताना? मूर्खा म्हणलं लिहिलं नसतं. अरे ती कळत नाही का तुला असं? मूर्खा तुझी ती आई. आईला विसरून कसे चालेल? त्याबरोबर सांगितलंय की दादाने सांगितलंय की तुमची कुलस्वामिनी म्हणजे ती तुमची आई आणि कुलस्वामी म्हणजे वडील. प्रत्येक स्त्री ही पार्वतीचं रूप आहे, म्हणून कुठल्याही स्त्रीचा अपमान करायचा नाही. प्रत्येक पुरुष आहे तो शंकराचा अवतार आहे. म्हणून आम्ही एकदा ती ही आली होती बघ, नायकीन, ती आली म्हणजे मला आत येऊ का, मी चालते का? मला म्हटलं आमच्याकडे असं काही नाही, तुम्ही आत या. म्हणजे पहिल्यांदा बघितलं तुमच्याकडे असं. ते म्हणाले कुठलीही स्त्री असू दे तिचा अपमान करायचा नाही, कारण ती पार्वती स्वरूप आहे. त्याबरोबर औदुंबरची आठवण झाली. रोज सायंकाळी नदीच्या पलीकडे जे देवीचे देऊळ होते त्या देवळात जाऊन मी जप करीत असे. तेव्हा स्वप्नात पाहिलेली देवी व ती देवी एकच आहे. त्यावेळी जग म्हणजे काय याचा अर्थ तुला विचारला होता. ज म्हणजे जननी व ग म्हणजे गणपती म्हणजेच ओंकार. आता योग्य वेळी तुला बोलावले आहे तेव्हा तू अवश्य जा. पुढील साधना ह्यावर अवलंबून आहे. त्याप्रमाणे मी गोव्यास गेलो. गोव्यात शेकडो देवळे आहेत. त्यापैकी प्रमुख देवता कोण म्हणून मी विचारणा केली. त्यावेळी श्री शांतादुर्गा व श्री मंगेश
या प्रमुख देवता आहेत असे कळले. गोव्याला जाण्यापूर्वी आपल्या इकडे कौल लावण्याचा प्रकार आहे, त्याप्रमाणे प्रसाद घेण्याची पद्धत आहे. गेल्यावर श्रीदेवीला जर आपले म्हणणे मान्य असेल तर प्रसाद होतो व जर मान्य नसेल तर होत नाही, असे मला एका अनुभवी माणसाने सांगितले. आता आपल्याकडे जो कौल होतो तो प्रसाद गुरव सांगत असतो व त्याप्रमाणे देवाला प्रार्थना करतो. यामध्ये गुरुवाचा भाग किती व देवाचा भाग किती अशी शंका माझ्या मनात आली. आता कौल लावायचं म्हणजे काय? ही अशी देवीची मूर्ती असते समजा अशी, तर इकडं अशा पाकळ्या लावतात, इकडं पाकळ्या लावतात, त्या पाकळ्या पुचायला आणि मग तो भटजी असतो, तो भटजी देवीला सगळं सांगतो, या माणसाचं अमुक अमुक आहे, काम आहे, ते काम होईल की नाही. उजव्या बाजूची पाकळी पडली तर काम होत आहे, डाव्या बाजूची पडली तर काम होत नाही. पण डाव्या बाजूची पडल्यावर काम होत नाही ह्याचं कारण समजत नाही. समजलं मी काय सांगतो? मग तेव्हा काय करतात, आणि अशी लोक कामकाजाला यायचे. निराकरण सांगितल्यानंतर कौल लावा म्हणायचे, निराकरण सांगितलं कौल लावल्यावर तो पॉझिटिव्ह पडायचा. समजलं? मग लोक यायला लागले. मग त्या देवीने काय सांगितलं की कशात देवी आली, आता केंद्रावर येणाऱ्यांनी कौल ते म्हणाले, भटजी सांगतो ते ऐकू नको, भागवत सांगतो ते ऐक. मग लोक ते कौल लावायचे बंद झाले आणि इकडे यायला लागले. आणि तिथं का आशीर्वाद मिळतो, पण बाहेर येताना काय होतं, हे देऊळ आहे, देवळात तिथे मूर्ती आहे, पण इथे आपण बघितलं गोव्याला इथं बोकड कापतात किंवा इथं कोंबडं कापतात. आता एका देवीची 3 तत्व, उत्पत्ती, स्थिती आणि लय. इथं अभिषेक होतो, हा आशीर्वाद घेऊन बाहेर गेल्यावर इथं निगेटिव्ह झाले ना, हा येताना हे दोन्ही पॉझिटिव्ह यांची बाजू काढून घेतात. म्हणून बऱ्याच लोकांचा असा अनुभव मला कुठला मोकळा विचार करून आम्ही घरी गेलो की घरामध्ये भांडाभांडी चालू होती. कुणी सांगितलं म्हणाले हे असं करायचं, कुणी सांगितलं? मग हे कसं चालू झालं तर पहिलं, आता कोल्हापूरला तुम्ही सगळेजण संध्याकाळी येऊ शकता गाडीने. पूर्वी कोल्हापूरला जायचं म्हणजे बैलगाडीने जायचं म्हणा किंवा उशीर लागायचा. मग वाटेत तेव्हा काय आजूबाजूला 5 स्टार हॉटेल नव्हती, धाबेही नव्हते, काही नव्हतं. मग आपण नेलेलं खाय संपलं, मग काय मिळेल, पंडित काय मिळेल, चला आता 2 कोंबड्या घेऊन जाऊया, कारण का अन्न संपतं म्हणून. पण नाव कोणाचं? देवाचं. मग हे बोकड, मग पंडित निघाले म्हणून आठले निघाले 2 बोकड आणि 1 कोंबडी घेऊन, मग हे निघाले. असं करत 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 काय सगळं सुरू झालं. नाव देवाचं आणि खायचं कोणी? आपण. पण त्याचे निगेटिव्ह बाजू अशा व्हायला लागल्यामुळे देवताचा आशीर्वाद घेऊन राहिली. मग बऱ्याच लोकांनी, गोव्यातल्या लोकांनी सांगितलं की ते सेमिनारमध्ये आम्हाला, म्हटलं आम्ही अभिषेक करून आलो, घरी आलं की बोंबाबोंब. म्हणजे एवढं कारण आहे त्याचं. म्हणून म्हणाले कुठल्या शास्त्रामध्ये सांगितलंय की बोकडाचा बली द्या, ते मला आणून दाखवा दादा. फार अवघड आहे काम करायचं. म्हणजे हे दादा भागवतांच्याकडे गेलं ना की गणपती सोडायला लावतात, भागवतांच्याकडे गेलं की आम करायला, उपास सोडायला लावतात. अहो पण जर ते करून काहीच होत नाही मग ते सोडायला सांगायला नको का? आज तुम्ही निराकरण सांगा बघू. मग म्हटलं मी तुम्ही सगळं एवढं केलंय ना, तुम्ही निराकरण सांगला, बरं झालं तर ठीक आहे. म्हटलं मी मेथी काढून ठेवतो. आम्ही सगळं सोडलंय, सगळं बंद केलंय, निराकरण सांगितलं, त्या माणसाचं काम होतात. म्हणजे हे सांगतात ते बरोबर आहे की नाही? आम्हाला कित्येक लोक हसायचे त्यावर, हा तुम्ही सगळं सोडलंय, नाही शांत करत नाही, पक्ष करत नाही, गणपती बसत नाही, तुम्ही सगळं सोडलंय. म्हटलं सगळं सोडलंय आणि एकच धरलंय. आणि असं जे म्हणाले होते ते शेवटी आमच्याकडे कामकाजाला आले. म्हटलं आता का? तर एक कौल प्रकार. यामध्ये गुरुवाचा भाग किती व देवाचा भाग किती अशी शंका माझ्या मनात आली. कारण देवाचा वारसा हक्क ह्या पुजाऱ्याकडे किंवा गुरुवाकडे चालत आलेला आहे, तेव्हा देवाचे सांगणे ही परंपराही चालत आली आहे.
व ती परंपरा मला नको होती. ते काय त्यांचं खरंच येतं का खोटं येतं कुणाला माहित काही आहे. आता माझा आणि गोंड्याचं वाकडं असलं ते देवी आली म्हणाले तुला असं होणार ते चोरी होणार आहे मुगीतच म्हणजे माझं पर्सनल. म्हणून दादाने काय केलं देवी अंगात येते ना त्या बायकांना बोलवलं तर बायका गाडीत बसून आल्या. गाडीत बसल्या तर देव्या गेल्या आणि गाडीतून म्हटलं लगेच म्हणले गाडीत बसल्या कुठे गेल्या होत्या. आणि मग काय केलं नाही ते अंगात आलं ते म्हणून गप्प. दादा म्हणाले तिच्या डोंगराखाली एक आंबा ठेव रे. तो पिकलेला आंबा ठेवला तो फुटला. तिला वाटलं संडास आला का म्हणजे आता म्हणजे मार हे अशा देवीला ठोकून काढ. हे असं करतात बाहेर. अरे देवी यायला हे माध्यम तेवढं आहे का. कारण तसे भक्त व देव मी बरेच पाहिले होते. पूर्वी एकदा हा खेळ काही भक्तासमवेत मी पुण्याला केला होता. जेव्हा नवरात्र बसते त्या दिवसात घरोघरी घागरी फुंकणाऱ्या बायका असतात. त्याशिवाय गावची देवीची जत्रा असते. त्या दिवशी भक्तांच्या अंगात येते हे खरे आहे की खोटे आहे ह्याची परीक्षा मी घेतली होती. एक बाई नाचत होती असे दादा म्हणे तिच्या कानात जाऊन सांगतो नवऱ्याला हार्ट अटॅक आला म्हणून गागर फेकली आणि घरी पळाली. काय मजा सांगू तुम्हाला इथे आठवायचे दादा म्हणे कुठली देवी आहे. देवी आली तर तिला नवरा कुठला आठवला म्हणजे काय चाललंय हे. लोक उगीच पाया पडतात काय ते मोठेपणा खोटेपणा करायचा. कारण अंगात येणे ही एक प्रकारे भीती बहुसंख्य लोकांना असते. त्यामुळे ह्या भक्ताचे गोड कौतुक होत असते. देव राहिला बाजूला पाया पडतात आणि सगळे मानतात म्हणजे गोड कौतुक होतं. हळूच बघायचं कोण आपल्याकडे बघताय की नाही. देव राहिला बाजूला व ह्या भक्ताचे म्हणणे म्हणजे अंगात आलेली देवी किंवा देव असे समीकरण ठरलेले आहे. तेव्हा प्रसाद घेणे हे गैर नाही पण त्या भक्ताला देवाची काय खूण आहे म्हणजे इष्ट प्रसाद झाला असे म्हणावायचे का हा प्रश्न आहे. त्याप्रमाणे दोन्ही देवळात गेलो. श्री शांतादुर्गेच्या देवळात तिच्या पायाखाली एक तांब्याचा पत्र आहे. त्यावर श्रीयंत्र म्हणजे देवीची प्रतिमा मी पाहिली व दर्शनाचे वेळी मनोभावनेने तिला विनंती केली की मी जे कार्य तुझ्या कृपेने हाती घेतले आहे ते योग्य असेल तर सांग. नाहीतर तुझे असंख्य भक्त तुझ्याकडे येऊन प्रसाद लावतात व प्रसाद झाला म्हणून समाधान मानून घरी जातात. पण मला संमती पाहिजे. कुणी लोक डोक्यावरचे फूल पडले किंवा अन्य प्रकारे ही संमती समजतात. मला निश्चित खूण पाहिजे. कारण जे कार्य आहे ते मी करणार असे मी म्हणून चालणार नाही. त्या कार्यात तू सहभागी व्हावयास पाहिजेस. नाहीतर मी हे कार्य करणार नाही. दर्शनाचे वेळी मी विडा नारळ देवीपाशी ठेवला होता. त्यावेळी पुजाऱ्याने मला बोलावून म्हटले प्रसाद न्या. तेव्हा मी म्हणालो माझे व देवीचे संभाषण काय झाले हे तुम्हाला माहित नाही. नुसती घाई करू नका. मला जो प्रसाद पाहिजे आहे तो देवीकडून पाहिजे तुमच्याकडून नको. तुमच्याकडून नव्हे. व मी सभा मंडपात बाजूला बसून राहिलो. असाच प्रसाद म्हणून खारका मी औदुंबरला घेतल्या होत्या पण त्यावेळी ज्ञान नव्हते. आज माझ्या समवेत जे आले होते त्यांची देवी शांतादुर्गा आहे हे मला ठाऊक होते. त्यांनाही मी का थांबलो आहे हे कळेना. त्यांचे उपाध्येही बरोबर होते. त्यांनी सुद्धा काय इच्छा आहे हे विचारले. ज्यावेळी देवळात गेलो त्यावेळी देवीला अभिषेक चालू होता व नंतर महापूजा होणार होती. महापूजा झाल्यावर माझ्या अंगावर शहारे येऊ लागले. आता दादाला संचार होईल भीती वाटायला लागली. मग संचार झाले की लोकांचा विश्वास नाही ना म्हणून म्हणे हे नाटक करतात असं म्हणतील. किंवा पहिल्यांदा देवीचा संचार होतात आपण वाचलंय माहित आहे का लक्षात आहे. त्यावेळेला त्या नगरमालकीने काय म्हणलंय आम्ही देवीचा संचार बघितलाय कसला हे नाचत नाहीत म्हणजे हा संचार नाही म्हणून त्याचा अपमान केला. ते म्हणाले येऊन मग क्षमा मागा नाहीतर तुमच्या घरचा काम हलवीन म्हणून मोठा मुलगा मेला. मग तसं काही होऊ नये म्हणून दादा घाबरले. म्हणाली की आली देवी आणि काहीतरी झालं तर म्हणून म्हणाले माझ्या अंगावर शहारे येऊ लागले. तशी अवस्था पूर्वी मला येत होती
त्यावेळी श्री बहुचराईचा संचार मला होत होता. तशी अवस्था पुन्हा व्हाव्यास लागली हा. म्हणून मी भिवू लागलो व देवीचे निरोप घेऊन पणजीला आलो हा. व ज्यांच्याकडे जेवणास बोलावले होते त्यांच्याकडे गेलो. त्यांच्या पूजनात परमपूज्य बाबांचा फोटो व शांतादुर्गेचा फोटो होता. त्या दिवशी आरती झाली व मग जेवून हॉटेलवर गेलो. दुसरे दिवशी निराश होऊन बाळेकुंद्रीस आलो. म्हणजे अजूनही तिची कृपा होऊन किंवा कार्य चालू करण्याची वेळ आलेली नव्हती. मग जे सांगणे श्रीदेवीस केले होते ते श्री पंतांना सांगितले. तेव्हा पंतांनी सांगितले, जो तू प्रसाद मागितला आहेस तो प्रसाद आज देवी देणार नाही, कारण तो पारमार्थिक असून बहुसंख्य लोक तिच्याकडे येतात त्यावेळी ऐहिक मागतात, पण आपल्याला ऐहिक नको आहे यासाठी थांब. देवीची आता कृपा. बघा, कामकाजाला आल्यावर तुला नारायण अवस्थेत न्यायचंय, तुझं कल्याण करायचंय असं म्हणलं कोण कामकाजात बसतील का? पहिले येतं माझी नोकरीला वगैरे मला पैसे द्या म्हणा, म्हणजे सगळ्या ऐकासाठी पहिले येणार, मग परमार्थाकडे. परमार्थिक जीवन केल्यानंतर हे ऐक मिळणार हे सांगूनही पटत नाही. म्हणून दादा माहितीये, गाय आणली ती दुधासाठी का शेणासाठी? दुधाकडे लक्ष देऊन तिला खायला घातलं की शेण फुकट आहे, पण नाही, अवघड आहे ते. म्हणून लोक म्हणाले, हा या कामकाजाला ना तुझं कल्याण करतो. मग हळूहळू ते म्हणाले, अडचण हे नुसतं निमित्त होतं तुम्हाला आणण्याकरता. तुम्ही लगेच ठीक काम सांगितले तरी आम्ही पारमार्थिक औषध ह्याचा विकास कसा होईल हेच बघत होतो. म्हणजे किती अवघड आहे बघा, त्याचं विचारणं वेगळं आहे आणि आमचं देणं वेगळं आहे. म्हणून कामकाज 500 लोकांचं केलं की दादा आज जाऊन रडत बसायचे. म्हणून मी द्यायला काय आलोय आणि लोक मागतात काय? दादा म्हणाले, सगळे दगड समजून जर रडत बसला तर पुढे ते मग त्यांचे देव व्हायचे कसे? ऐकायला बरं वाटतंय, पण कुणीकडनंच रिस्पॉन्स नाही मिळाला तर मनुष्य एकटा किती झगडणार? तरी दादा घट्ट. देवीची कृपा आहेच, त्याशिवाय तू गोव्याला गेला नाहीस. ती शक्ती आहे, तिचा लाभ नंतर होईल. त्यावेळी ह्या देवता गुरुशक्तीमध्ये विलीन होतील. सध्या ह्या ठिकाणी जे नामस्मरण करीत आहेत त्याचा अर्थ. आता गुरुशक्तीमध्ये ह्या देवता विलीन का झाल्या म्हणजे काय? आता हे काढलं, हे काढा. ओम याच्या 3 तत्व काय रे? उत्पत्ती, स्थिती आणि लय. म्हणजे महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी. नाही, इथं एक ब्रह्मा विष्णू महेश, महालक्ष्मी, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली. या 3 या मूळ शक्तीतून या 3 शक्ती आल्या. त्यांचं कार्य काय? भक्तांना अन्नवस्त्र निवारा देणं, सुखशांती समाधान देणं, आणि मेन म्हणजे तुम्ही ज्या कारणासाठी जन्माला आलात त्या कारणाशी जोडून ते कारण उदित करणे हे काम. पण काय करायला लागलं? नवस करून मला मुलगा व्हायला पाहिजे, माझा धंदा व्यवस्थित व्हायला पाहिजे, असं त्यांचं ते काम नाही. म्हणजे कलेक्टरला घरी बोलवायचं आणि कपडे धुवून सांगायचं, त्याचं काम काय? समजतं ना मी काय म्हणतो? असं होऊन अमुक एक देवीला अमुक एक फुल आवडतं असं वाटतं, ते तसं वाटतं म्हणून काहीतरी प्रचार. म्हणून ह्या देवदेवता कंटाळल्या आणि त्या म्हणाल्या, आता हे भक्त आहेत ना, नको ते आमच्याकडे मागतात. म्हणजे कसं नाही, मेडिकल दुकानामध्ये जायचं आणि भाजी द्या म्हणायचं, भाजीवाल्याकडे जायचं आणि गोळ्या द्या म्हणायचं. तर म्हणून नको, म्हणून त्या परत सगळ्या मूळ शक्तीत विलीन झाल्या. आणि ही गुरुशक्ती आता म्हणून ऐकत आहे, देवीची मूर्ती दिसती इथं किंवा विठोबाच्या जवळच विठोबा आणि रखमाई दिसतात, परंतु तुम्ही नमस्कार केल्यावर काय मिळतं? कारण दीक्षा. समजतंय ना? मूर्ती आहे पण त्यावेळेला त्याचं कार्य वेगळं होतं, त्याप्रमाणे मानस होते लोक तेव्हा तसं कार्य होतं. म्हणून इथं लिहिलंय, ती शक्ती आहे, तिचा नंतर त्यावेळी ह्या देवता गुरुशक्तीमध्ये विलीन होतील. म्हणून पुन्हा मूळ शक्ती म्हणजे ओंकार.
आणि आपण ओंकार साधनाच करतो. म्हणून सांगितलं कायमचं निवारण म्हणजे ओंकार साधना करायची, नो क्वेश्चन. निराकरण म्हणजे काइंडिंग, तात्पुरतं, तुम्हाला गोडी लागावी म्हणून. ही सवयीची सवय लागल्यानंतर कायमचं निराकरण. मग तुम्ही काय बेड्या लावायचं किंवा काय करायचं गरज नाही आहे. जीवन ईश्वरमय होत जाणार हळूहळू. सध्या ह्या ठिकाणी जे नामस्मरण करीत आहेत त्याचा अर्थ तरी ह्या लोकांना समजला आहे का? कारण कोणतीही गोष्ट ज्ञानी होऊन केल्यास त्याचे फल आपल्याला मिळते. आता स्वयंपाकाला उभारल्यानंतर पहिल्यांदा गॅस लावायचा, मग बुट्टी ठेवायची, मग तेल घालायचं, तेल गरम झाल्यावर मोहरी घालायची, मोहरी झाल्यावरती हळद घालायची, नंतर मग हिंग घालायचं आणि मग डाळ घालायची. हो ना, बरोबर आहे ना? केली आहे मी आमटी. मला माहीतच नाही, सगळं घालतं. बुट्टी ठेवली, नंतर तेल घातलं आणि फडफडलं नाही तर मेथ्याला सगळं घातलं. गॅस लावायचं सांगितलंच नाही ना. म्हणून पहिल्यांदा काय सांगतायत की पुस्तकं वाचा, तुम्हाला सगळं ब्रह्मज्ञान. काय जीवन म्हणजे कशाकरता दिले, कसं जगायचंय, काय करायला पाहिजे, इतकं सुंदर आहे जीवन. पण आपल्याला माहित नसल्यामुळे अज्ञानाचा शाप आपण बघतो. कारण कोणतीही गोष्ट ज्ञानी होऊन केल्यास त्याचे फल आपल्याला मिळते. म्हणून आता साधना करत असताना ध्वनी लहरी प्रकाश म्हणजे शक्ती, त्या ऑक्सिजन बरोबर माझ्या रक्तात जाते, रक्तातले सगळे दोष बाहेर जातात आणि हे जीवन सबंध गुरुमय झालं की माझं काम झालं. मग तुम्हाला कर्म अनुकूलच आहे, मग जीवन सुखमय होणार आहे. हे ज्ञान झालं पाहिजे ना. हे हा का नवीन शोध लावला? नवीन शोध नाही लावला. पूर्वी तीर्थयाची पद्धत होती. सत्याची पूजा केल्यावर ते तांदूळ तुम्ही शिजवून खायला पाहिजे होते. प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक विधीतून तुम्ही ती शक्तीची धारणा करून घ्यायची आणि हा विकास करायचा आहे, हेच शास्त्र होतं. पण ते भटजी तांदूळ घेऊन गेला, नंतर देवळात गेल्यावरती आपलं लक्ष त्या प्रसादाकडे वर काही नाही ना, देवानं अजून दिलं नाही, इथंच लक्ष. नारळ फोडला, ठाळक्यान फोडायचा, अर्धा बक्कल ठेवून घ्यायचा, अर्धा घेऊन यायचा. तो शिजून कोणी खायचा? बरोबर आहे ना. आणि प्रत्येकाला कंडिशन घालायची. आता समजा मी बाप आहे ना, मुलगा आहे म्हणा, त्याला देणार आहे मी माझी गोष्ट, पण आता मी आजारी पडला, दवाखान्यात घेऊन चालू म्हटलं, ते पहिलं घर माझ्या नावाने करा, मग तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो. म्हणजे धन्य झालं नाही, जन्माला आलो. असं देवाला प्रत्येकाच्या कंडिशन घालायचं. देवाची व्याख्या सांगितली, देतो पण कधी वजत नाही. काय दिलं? एक 10,000 रुपये दिले तर 10 वेळा बोलून दाखवतो. 10,000 रुपये तेव्हा दिले म्हणून वाचायला समजा मेला असतात. हे देऊन पाठवलं, कधी बोलला का तू? नाहीतर अज्ञानामुळे भोपळा प्राप्त होतो. ह्या नामस्मरणाचा अर्थ मागावून कळेल. तू गोव्याला कार्य सुरू कर. मूल लहान असताना म्हातारपण येणार नाही. जर लहानपणी म्हातारे झालो असे भासवले तर ती नक्कल आहे. त्याप्रमाणे गोव्याला जाणे येणे सुरू होते. पुण्यापासून 300 मैलावर गोवा आहे. एवढा प्रवास व प्रवासात साधन नाही अशी परिस्थिती होती. पहिल्यांदा मुंबईचे एक भक्त यांची गाडी घेऊन मी जात होतो. पण कुणाला चांगले बघवत नाही व देवदर्शनाआड येणारे लोक या जगामध्ये आहेत. त्यावेळी परमपूज्य हाजी मलंग बाबांचा उरूस ठरला होता व त्या उरसास शेकडो भक्त येणार होते. पण आयत्या वेळी ह्या भक्ताच्या पुतण्याने मी नेत असलेली गाडी खोलून ठेवली व मला निरोप पाठवला की गाडी 15 दिवसांनी तयार होईल. मग काय करावे? तेव्हा 2 दिवसांनी उरूस होता. त्यावेळी मी मुंबईला होतो व तेथील उरूस झाल्यावर गोव्याला जाणार होतो. मग विचार केला की आपल्याला गाडी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळेला लोकांवर हे कार्य अवलंबून असून चालणार नाही. पण मला यांनी छोट्याने वगैरे कधी आम्हाला गाडी दिली नाही असं केलं नाही. हा, त्यांनी आभार मानायला पाहिजे. केव्हा केव्हा जायच्या वेळेला घेऊन गेले. म्हणजे दादांना असा अनुभव आला, पण दादांनी आम्हाला तसा अनुभव आला दिला नाही. म्हणजे दादांचं केवढं मोठं आहे बघा. आपण प्लेनने गोव्याला जाऊ व मग गाडी घेण्याचा विचार करू, नाहीपेक्षा रेल्वेने जाऊ. त्याप्रमाणे गोव्यास गेलो व उरूस झाला. त्यावेळी परमपूज्य हाजीबाबा म्हणाले, महत्वाचा आहे, बच्चा डरो मत, पुढील उरसास तुझ्या गाडीतून तू ये.
हम कोई भिकारी नहीं है ये मालूम होना चाहिए. हम्म. त्याप्रमाणे गाडी घेतल्याशिवाय परत पुण्याला जावयाचे नाही हम्म. असे मनाने ठरवले हम्म. व गाडीच्या शोधात लागलो. हा, एक वाटा शब्द म्हणजे ब्रह्म आहे. हा, एकेवेळी ब्रह्म खोटे ठरेल पण पण विभूतींचा शब्द खाली पडणार नाही याची साक्ष अनुभवास आली. हा, आणि काय झालं सांगतो तुम्हाला, म्हणजे आता आठवतंय मला. ओपेल जर्मन गाडी होती. एक इंग्लिश इंजिनियर होता, तो आला होता. तो बाबांचा भक्त होता. त्याला रात्री बाबाने स्वप्नात जाऊन सांगितलं की उद्या गाडी पेट्रोल भर, त्याच्यात सगळे कागदपत्र घे आणि एक पैसा न घेता खालच्या ऍड्रेसवर जा आणि घेऊन ये त्याला लिहून. हा सकाळी बरोबर त्या ह्याच्या सुतंत्रांच्या घरी आला आणि वेळ दादा भागवत म्हणा दादा भागवत हे म्हणल्या. दादा आले बाहेर, म्हणजे किल्ली दिली आणि सगळीच गाडी. पैसे विचारते म्हटले, बाबांनी पैसे घ्यायला सांगितले नाही, सावकाश. 25,000 किंमत होती ती ओपील गाडी. दादा जेव्हा सोलापूरला आमच्या गावाकडे आले होते, दादा आणि दीपक, आम्ही पण गेलतो. 2 दिवस मुलाखती झाल्या आणि विजापूरला येताना दादा म्हटलं मी गाडी चालवणार म्हणे. गाडी चालवली ती ओपल गाडी. काय गाडी होती समजून, गेअर म्हटलं वाऱ्यासारखी पळायची. अर्ध्या वाटेत आलो आणि मग दादा मी असं म्हटलं, दीपक माझे बसरे बस तो चालू दे म्हणे. आणि मग घरापर्यंत आणून ठेवली. म्हणजे आत्ता आठवत आहे सगळं. एक फर्स्ट क्लास गाडी ओपेल जर्मन. आणि मग पुढे 6 महिन्यांनी त्याला 25,000 रुपये दादांनी दिले. म्हणजे कसं विभूतींचा शब्द ब्रह्म खोटं ठरेल पण त्यांचा शब्द खोटं ठरणार नाही. दुसरा अनुभव सांगतो तुम्हाला. 1900 साधारण 93-94 नाही का, संदीपचं लग्न झालं त्यावेळेला 25 वर्ष झाली आमच्या केंद्राला, म्हणून उत्सव करायला सांगितलं होता मोहम्मदीन बाबांनी. तेव्हा लीला ते आल्या आणि मग सगळा उत्सव झाल्यावरती वरती बोलवलं मला. आणखीन म्हणाले 25 वर्ष झाली, सगळं झालं. अरे म्हणाले आता एवढं हातमोडे सव लिहिलेत ना, ते आता लोकांना सेमिनार घेऊन सांग. मी हसलो. बर म्हणालो. आणि मी काय अरेंजमेंट करणार योगी काय, तेव्हा हो म्हणालो. हसलो मी, हात ठेवून हसतोच म्हणाले. बरं ठीक आहे. पुढे बघा सगळ्या त्या लिहून जाऊन मला बापूंनी बोलवलं आणि 2003 पासून 2010 पर्यंत सगळी सेमिनार झाली. मला तेव्हा आठवलं की एक वेळ ब्रह्म खोटं ठरेल पण विभूतींचा शब्द नाही खोटा ठरला. बापूंनी सगळी अरेंजमेंट केली, तुम्ही बघितली. हे काय सामान्य ह्याचं काम नाही. शब्द म्हणजे ब्रह्म. एक वेळ ब्रह्म खोटं ठरेल पण विभूतींचा शब्द खाली पडणार नाही त्याची साक्ष अनुभवास आली. त्यावेळी माझ्यापाशी 100 रुपये सुद्धा नव्हते व गाडीची किंमत 25,000 रुपये होती. त्या माणसाला कसा स्वप्नात ऍड्रेस सांगितला असेल आणि तो बरोबर कसा आला बघा. म्हणजे बाबा इंग्लिश माणसाशी बोलत नाहीत. तसं तेव्हा एकदा गेलो ते, तेव्हा ती बाई आणखी ते होते ग्रेट ब्रिटन ऑफ स्पिरिच्युअल सोसायटी. तिथं त्या बाईने बरोबर सांगितलं ही मास्टर इज नॉट अलोइंग हिम. तेव्हा बाबा म्हणाले बाबा इंग्लिश लोकांशी पण बोलतात. ते म्हणले तुम्हाला वाटलं बाबा ज्याचं बावळा घेतलं म्हणजे वेश असावा बावळा परी अंतरी नाना करा. पण जीवनाला आरंभ मी असा केला की सोने नसेल तर पितळ घालणारा मनुष्य मी नाही. कारण दादा काय होते, कसले गुरु होते. हा, राजयोगी. आता इथं सांगायला म्हटलं पंखा बिंका सगळं वेळ व्यवस्थित आहेत. हा माझा बाणा होता. तो बाणा याला कारण देव आपल्या पाठीशी आहे हा दृढ विश्वास. ह्या काळात गोवा ते दिल्ली आदी ठिकाणी कार्यार्थ जाऊन आलो. पुष्कळ अनुभव जमेस धरून गुरुलीला अगाध आहे हे कळून चुकले. गुरुनी साधकाची परीक्षा घेतली तर मी म्हणणारे साधक काही सबबी सांगून गुरूंच्या पासून बाजूला होता. दादांचं नवीन लग्न झालं होतं, वर्ष सुद्धा झालेलं नव्हतं. विजय लहान होता 2 वर्षाचा. आणि पहिलं इथं नोकरी सोड आणि औदुंबरला जाणे. तुम्ही गेला होतात का? आत्ता त्याला लग्न झालंय. दादाने काही नाही. घरातले सगळे लोक विरुद्ध काय म्हणाले, बुवाबाजी चालली यांची असं म्हणायचे. बाबा म्हणाले वेळ आली ना की बुवाबाजी काय ते समजेल आणि याला एक दिवस मी लंडनला घेऊन जाईन. लंडन
आणि तसं झालं सगळं, तेव्हा सगळे म्हणजे त्या दादाने सुद्धा खूप खूप भोगलंय. कारण गुरुमार्गामध्ये आल्यानंतर हा मार्ग गुरु होण्यासाठी नाही. गुरु म्हटल्यावर आपल्या समोर कुणी एक व्यक्ती आहे असे लोक म्हणतात. गुरु म्हणजे अज्ञान आणि त्याच्याबद्दल तुम्हाला ज्ञान करून देणारा म्हणजे रू, म्हणून गुरु. पण गुरु याचा अर्थ ज्ञान असा आहे. हे ज्ञान सर्व चराचरामध्ये भरलेले आहे. बाजूला आंबा पिकतोय, त्याला वास येतोय, मला विकास असून माझ्याजवळ का वास येत नाही, किंवा गुरूंचा वास माझ्याकडे येणं का होत नाही. आंब्याला विकास आहे, गोडी येते, फुलाला विकास आहे, वास येतो, आहे की नाही, गुरुच आहे की. मग त्या निसर्गातले तुम्ही एक घटक ना. मग आंबा पिकल्यानंतर त्याची कोय पडल्यानंतर पुन्हा तसाच आंबा येतो. मग मी मेल्यावर माझ्यासारखा चांगला मनुष्य जन्म येतो का, काय विचारच नाही. नुसतं दिसले की खायचं आणि झोपून टाकायचं. तुला वास यायचा फेकून द्यायचं. पैसा त्यासाठी साधकाला दृष्टी लागते. त्याशिवाय गुरु मेलेले आहेत, निसर्ग आहे दाखवतोय, त्याचं बघत 1000 वर्ष आंबे, कोई येतात पुढे आंबे येतात, कोई येतात पुढे आंबे येतात, है ना. 1000 वर्ष माणसं आहेत तशी आहेत का, पुढे येतात. एकापेक्षा एक बाद निसर्गात कसा हे केला बघा. पूर्वी सांगितलं मी, डाळिंब आम्ही खायचं, कधी कधी डाळिंबाला कीड लागलेली आणि घट्ट बी असायची. हाच डाळिंब आहे. पोपयामध्ये सीडलेस पोपया आहेत, द्राक्षामध्ये सीडलेस. म्हणजे प्रगती आहे ना. माणसामध्ये प्रगती आहे का, नको तिथे प्रगती आहे. म्हणजे बुद्धीचा विकास होऊन मन, चित्त, अहंकार किंवा देवासारखी माणसं सगळी काही त्याचं असं दिसत नाही, सगळे दानव दिसत आहेत. आणि जेव्हा अतिरेक झाला बघा तुम्ही, कोरोनाच्या आधी कशी माणसं वागत होती, काय बेफट सगळं झालं. आता कसं आवाज सगळ्यांची आहे. त्यासाठी साधकाला दृष्टी लागते. त्याशिवाय सृष्टी काय आहे याचा बोध होत नाही. मिनिटाला ते झाड कापलं की जास्त फुटतं. मग तुम्हाला अडचण आल्यावर तुम्ही जोमाने वाटतं अडचण आली म्हणजे अडचण येऊच नाही का काय. मग झाड कापल्यावर जर जास्त फुटतं तर तुम्हाला अडचण आल्यावर तुम्ही जास्त जोमाने आणखीन काम केलं पाहिजे. हे शिकायचं सोडलं म्हणून जरा माहिती आहे बाहेरचे गुरु मेलेले आहेत, त्यांना दृष्टीच नाही. ह्या ठिकाणी दृष्टी म्हणजे डोळे असा अर्थ नव्हे. म्हणून संतांनी म्हटले आहे की घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे. आपण घालीन लोटांगण म्हणतो ही पहिली अवस्था असून त्याचा अर्थ साधकाला न समजता तो पुढे जातो. जो जन्म आपल्याला प्राप्त होतो त्या जन्माचे दान देऊन दास व्हावे लागते. ह्यावेळी कर्मात सुख आहे की दुःख आहे आधीचा लवलेश राहता कामा नये. म्हणजे जन्म घेतल्यावर त्या जन्माचे आपण मालक होतो. जोपर्यंत प्राप्त जन्माची मालकी होत नाही तोपर्यंत त्या जीवनाला दान देण्याचा अधिकार प्राप्त होत नाही व तो झाल्यावर मग दास ही अवस्था प्राप्त होत. म्हणजे काय अर्थ, दास होणं म्हणजे काय रे. आणि भक्त म्हणजे काय. भक्त म्हटलं की सक्त, दास म्हटलं की शरणापाशी वास. जे काही आहे गुरूंच्याकडे घ्यायचं ते त्यांच्या शरणापाशी आहे. चालत जाऊन कष्ट करून सगळं मिळवलेलं आहे. मोहम्मदजीने बाबा त्यांच्या गुरुसमोर उभारले तर असं दृष्टी बघायची नाही त्यांच्याकडे, त्यांच्या पायाकडे बघायचं. इतकं लीन असायला पाहिजे गुरूंची. आणि त्यांना उत्तरही द्यायचं नाही. काय त्यांनी सांगितलं नुसतं हो म्हटलं तरी उलट उत्तर द्यायचं मिळते. म्हणजे कशी गुरुभक्ती केली असेल बघा. तिचं काय अजून कामच झालं नाही की किती दिवस पूजा करायची. म्हणजे दादा म्हणून महिन्याला आणि माझ्यावर करतो तर जन्मोजन्मी प्रयत्न करून त्याची प्राप्ती होते. जे फूल देवाला वाहावयाचे असते त्यावेळी फुलास पाय लागू नये, कुणी सुवास घेऊ नये आदी बंधने आहेत. जितकं शुद्ध पाहिजे, शुद्ध आचार विचार, त्या बंधनास अनुसरून आपण आचरण केले तर वाहिलेले फूल म्हणजे जीवन
हे निर्मलय हा होते. म्हणून आजची फुलं घातलेली उद्या काढताना आपण काय म्हणतो त्याला निर्माल्य निर्मलीन होतं ते देवाच्या चरणी वाहिल्यामुळे. तसं हे फूल देवाच्या चरणी 5 पाकळ्याचं, पण त्या पाकळ्यातल्या 2च काय काम करतात, बाकीच्या बंदच आहे. म्हणजे अन्नमय आणि कोशमय, खाणं पिणं आणि भटकणं एवढंच माहित आहे. मनोमय, विज्ञानमय, आनंदमय. मी जन्माला कशा करता आलो, येण्याचं कारण काय, आणि मला कुठे जायचंय, मी कोण, कुठून आलो आणि कुठे जायचं, याचा पत्ताच नाही. त्यासाठी पहिल्या अवस्थेत गुरुमार्गात आचार विचार उच्चार हा गुरु आज्ञेने केला पाहिजे. ह्या मार्गात अट्टाहास चालणार नाही. उच्चार शेवटी लिहिलाय बघा, आचार आधी लिहिलाय. म्हणजे काय, पहिलं काय, बाहेर काय आहे, बडबडबड चालू. उच्चार म्हणजे कसं, दादा बरोबर उदाहरण द्यायचे. इलेक्शनला उभा राहताना घरी जेवण बडबड करायचे, तुमचं काम करून देतो, तुमचं नळाचं काम करून देतो, तुमचं रस्त्यावर तुमच्या घरासमोरचं लाईट लावून देतो, आणि मग निवडून आल्यावर काही करायचं नाही. पहिल्यांदा उच्चार आचरण काही करायचं नाही, आणि मग दुसऱ्यांदा पडल्यावर विचार करायचे, अरे का पडलो, काम केलं नाही म्हणून पडलो. इथं कसं पहिल्यांदा आचरण करायचंय विचार करून, आणि नंतर उच्चार करून 50 वर्षानंतर मुलाखत सांगायला बसलो आपण, आणि अनुभव लगेच. कसं काय लगेच कामकाजाला बसायचं, घाईने होतं का कामकाजाला बसायचं. म्हणजे तुम्हाला पहिला कॉन्फिडन्स पाहिजे ना, की मी ह्याला प्रसाद दिला, ह्याचं काम व्हायला पाहिजे. हे केव्हा येईल, तुम्ही सगळं वाचून काय करायचंय ह्याचं ज्ञान झालं तरी येईल ना. 2 मिनिटात ठीक आहे. एक मनुष्य रस्त्यावर चालले, त्याला नेऊन प्राईम मिनिस्टर म्हणून बसवतात का, काय करेल तो, दिवाळ. अट्टाहास हा एक प्रकारचा गर्व आहे. म्हणजे इथं अहंकार असता कामा नाही, असं चालते. लीन कोण असतो, दास असतो. तो गर्व कर्मांगी असतो व त्या कर्माचा प्रसाद म्हणून मनुष्य जगाला मुक्तो. यासाठी आपल्या मनात जरी असंख्य विचार आले तरी त्या विचारांना कार्यान्वित करता कामा नये. म्हणजे कर्माचे बरे वाईट परिणाम यापासून बचाव होतो. त्यासाठी दीक्षेचा लगाम पाहिजे. म्हणजे गुरूंचे सहाय्य पाहिजे, गुरूंची शक्ती पाहिजे आपल्याला. लेझिम, त्यासाठी दीक्षेचा लगाम पाहिजे, लेझिम नको. या अवस्थेत गुरु भक्ताचे रक्षण करीत असतात. अनेक लोकांना रक्षण याचा अर्थ अजूनही समजला नाही. रक्षण याचा अर्थ प्रत्येक क्षणी गुरूंची कृपा असणे. म्हणून सारखं गुरूंच्या कृपेने झालं, तुझ्यामुळे झालं म्हटलं की तरला, माझ्यामुळे झालं म्हटलं की मेला. त्या कृपेने प्रत्येक क्षण जो ह्या जीवनात आहे व त्याच्या जोडीला कर्म आहे त्यापासून रक्ष रक्ष परमेश्वर असे होत असते. असे जीवनाला जो अभय देतो तोच परमेश्वर. पण आपण प्रत्येक क्षणी त्याला विसरतो. क्षणोक्षणी विसरतो तुझ्याला, तरी तो आपले जीवन सांभाळतो. यासाठी आपले जीवन निर्दोष व्हावे म्हणून सर्व अवतारी पुरुष प्रयत्न करीत असतात. पण आपण उतराई होणे हेच कर्तव्य विसरून गेलो. समजत आहे ना, कंटाळा होत नाही. ह्यानंतर दुसऱ्या अवस्थेत वंदीन चरण आहे. म्हणजे वाकायला पाहिजे. वागतो का आपण, मोडेन पण. म्हणून बघा, नुसतं वादळ सुटलं तर झाडं तोडून पडतात, पण लवाळी असतात ती खाली वागतात आणि पुन्हा पाण्यामध्ये लवाळी असतात की नाही, ती वाऱ्याबरोबर वागतात. आपण जर त्याच्याबरोबर वाकलो आणि पुन्हा ते उभं ठेवलं, पण वाकणार नाही, मग मोड. मोडल्यावरती परत उभा नाही. ह्यानंतर दुसऱ्या अवस्थेत वंदीन चरण आहे. पहिल्या अवस्थेत दास झाल्यावर, दास जो दास आहे त्याचा चरणापाशी वास, आणि भक्त तो सक्त पुस्तिकाला तयार. दास झाल्यावर दृष्टीला काय दिसते, हे जग तुझे व माझे नाही. ह्या जगात जन्माला आलो कर्म भोगण्यासाठी, पण तुझी भेट झाली, तू व मी हे द्वैत संपले. ह्या जगात असताना वासनांचा खेळ चालू राहतो. पुढे खेळ संपतो, पण वासना शिल्लक राहते. त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म.
यापेक्षा असे हा. जीवन हे वाक्य महत्वाचं आहे बघा. यापेक्षा असे जीवन तुझ्या कृपेने प्राप्त होऊ दे की माझ्या जीवनात तुझा तुझा वास पाहिजे. हा. म्हणजे लहान मोठे जेव्हा मला वंदन करतील हा. त्यावेळी त्यांना मी न दिसता तू दिसला पाहिजे. हा. म्हणजे पर्यायाने तुझे चरण दिसले पाहिजेत आणि पुढील जन्मीही तुझे वंदन करण्यासाठी म्हणून आपल्या चरणापाशी तुझ्या सत्संगतीमध्ये सदैव ठेव. कारण मला जन्माला येतेवेळी जी दृष्टी तू दिली आहेस तिचा वापर मी न केल्यामुळे मला तू दिसत नाहीस. एवढेच नव्हे तर माझा आत्मा तूच परमात्मा आहेस एवढे सुद्धा ज्ञान मला नाही. ह्याचा तरी लाभ या जन्मी होऊ दे अशी माझी इच्छा आहे. निदान तुझ्या चरणी हे जीवन वाहीन एवढीच प्रार्थना आहे. तिसऱ्या अवस्थेमध्ये डोळ्यांनी पाहिन रूप तुझे हा साधकाचा अहंकार आहे. डोळे केवढे लहान व रूप किती पटीने मोठे आहे तुझी माया विराट आहे. पण मी प्रेमाने म्हणत असतो डोळ्यांनी पाहिन रूप, पण हे खरे नव्हे, कारण तू अरूप आहेस. माझी दृष्टी संकुचित आहे, त्यातून ही दृष्टी फसवू शकते. कारण सोने व पितळ ह्यांचा रंग एकच पण गुणधर्म वेगळा. नंदू धर्माच्या दुकानात गेलतो. नंदा धर्मा आमचा क्लासमेट आहे. तर गेला रे तिथं पितळीची वाटी ठेवली त्यांनी. मी म्हणले काय रे काय ठेवलं ते माझा गुरु आहे म्हणा. पहिल्यांदा नवीन दुकानात बसल्यावर त्यांनी मग फसवलं म्हणे सोन्याचे म्हणून याने भेट आणि पैसे दिले. नंतर बघितलं ते मग ते ठेवली आहे. कसं आहे दृष्टी फसवती कळत नाही. असा वेगळेपणा माझ्या वाट्याला देऊ नकोस. सत्य काय असत्य काय ह्याचा अर्थ न समजल्यामुळे जीवनात अनर्थ झाला. वारंवार मी जन्माला येतो व तू जन्म देतोस. असे जन्म किती घेतले त्याचा हिशोब नाही. बघा जर तुम्ही कुलस्वामिनीची देवानी योजना केली, कुलस्वामिनीची व्यवस्थित सेवा आणि कुलस्वामिनीचं जर व्यवस्थित केलं तर एक गुरु ते गाठ घालून देतात आणि तुमच्या जीवनाचं नक्की सार्थक होतं. पण करतो का आपण? म्हणून म्हणतात ते की काय असत्य काय ह्याचा अर्थ न समजल्यामुळे जीवनात अनर्थ झाला. देवी माहिती नाही, अन्नपूर्णा बाळकृष्ण कशाला दिले ते माहिती नाही, काही माहिती नाहीच. फक्त सकाळी उठले की नाश्ता करून काय कुठं जायचं, दुकानात जायचं आणि व्यापार किती झाला संध्याकाळपर्यंत. जनरल बोलतो मी, कुणाचं असं नाही, हे माहीतच नाही आहे. पण त्या ऋषीमुनींनी आणि तुम्हाला सगळं त्यांनी पद्धती सांगून दिली. त्या पद्धतीने जर आपण गेलो असतो तर ही वेळ आली नसती. गुरुशक्ती किंवा गुरु कार्य करतात ते त्यातलं जे कार्य राहिलंय तेच कार्य तुमचं साधनेतून होत आहे. एवढंच आहे. एकूण आळ्याला मगळगंड म्हणजे ते दोन्ही एकच. तेव्हा असा एकच जन्म दे एकच जन्म की जन्मोजन्मी मी जन्म घेतला त्याचे पारणे मला फेडू दे. म्हणजे जन्माला येऊन देवासारखं होऊन ह्या जगाचा निरोप घेऊन दे. गुण्या गोविंदाने म्हणजे गुण इथं ठेवायचे आणि गोविंद गोविंद होणच जायचं. तुमचे गुण तिकडं काही उपयोग नाही. इथं समाधीला गेलं डोकं टेकला की इथे तुमचा जो गुण आहे तो आशीर्वाद म्हणून प्रवासी झाला की त्याचं कल्याण होत आहे. एवढीच तळमळ लागून राहिली आहे. तू दाता आहेस. जे जे कोणी मागतात त्यांना तू देतोस. पण शेवटी हे सर्व तुझ्याशिवाय व्यर्थ आहे. तुझ्या भजनात, तुझ्या आरतीत किंवा तुझ्या नामस्मरणात अमृतमय अवस्थेमध्ये मला राहू दे. वाटेल अजून वेळ आहे ना. ह्या 3 अवस्थेत आपले जीवन खर्च व्हावे अशी भूक लागली होती. त्यावेळी वरील प्रार्थना परमपूज्य पंतांना केल्यावर त्यांनी आशीर्वाद दिला की तुझ्या वाणीने माझी पदे तू म्हणशील त्यावेळी आंधळा हा डोळस होईल, मुका बोलू लागेल व जो भूक म्हणतो आहे तो भाक मागेल. म्हणजे पंगुम लंग मूकम करती वाचालम.
तुझ्या वाणीने, वाणीमध्ये बघा, तुम्हाला कार्य करायचं असेल तर बोललं पाहिजे ना. तुमच्याकडे काय प्रॉडक्ट आहे तो त्याला समजावून सांगायला तुम्हाला भाषा पाहिजे. म्हणजे त्या वाणीच्या मागे काय पाहिजे, शक्ती पाहिजे. म्हणून सांगितलं की तुझ्या वाणीने माझी पदे म्हणशील तेव्हा ते विकसित होऊन त्यांचे कोश विकसित झालेले पुढचे कुठले, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय. ते मुखे, ते मुखम करोती वाचलम, म्हणजे मुखे विकसित होऊन बोलू लागतील. आणि अंधाडोस होईल. भूक म्हणतोय त्याला भाग लागेल. भूक म्हणतोय अन्नमय कोश, तो भाग म्हणजे परमात्म्याची हाक. ह्या तीन अवस्था म्हणजे काय हे पुढे तूच बोलशील. सध्या मध्यरात्रीचा समय आहे. थोड्याच दिवसांनी उषक्काल तू पाहशील. म्हणजे आता मध्यरात्री म्हणजे आपलं दुःख किंवा अंधारमय जीवन आहे, पण पुढे पहाट येणार आहे. दुःखाच्या मागे पुढे सुख येतं. तेव्हा तू जग पाहून ये. मग आपल्या भारतभूमीत काय कमी आहे व काय जास्त हे समजेल. जेव्हा फॉरेनला पाठवलं आचार महत्वाचा आहे, म्हणजे आचरण ते बघायला पाठवलं होतं. इथं आचरण कसं नाही. म्हणजे आता एखादा खरंच जर देवाचं काम चांगलं करतोय तर त्याला ते भरभरून मदत करतील. आपल्याकडे काय करतील ते बघू नये. आचार हे पुढे समजेल. थोड्याच दिवसात लंडनला बोलावणे आले. 1 वर्ष विचार केला की आपला मार्ग व त्यांची दिशा वेगळी आहे. कारण परधर्म व संस्कृती भिन्न. त्यांचा धर्म व संस्कृती समजून घ्यायची की आपला धर्म व संस्कृती इतरांना समजवायची. कारण जर आपण समझोता केला तर आपले तत्वज्ञान बदलले व जगाचेही बदलले. असा संघर्ष चालू होता. शेवटी बाबा म्हणाले, तू जेव्हा नोकरी सोडलीस तेव्हा तुझ्या भाऊबंधांनी काहूर माजवले होते. काहूर माजवले काय भायकर गुरूंच्या आधी नाही असं केलं आणि तसं केलं. तुझ्या भाऊबंधांनी काहूर माजवले होते की तू नोकरी सोडलीस किंवा धरलीस तरी बुवाबाजी चालली आहे. बुवाबाजी चालली म्हणायचे दादाना. त्यावेळी तुझ्या माध्यमातून मी बोललो होतो की वेळ आल्यावर तुम्हाला दिसेल व कळेल की परदेशात जाऊन मी कार्य करेन. त्यावेळी फक्त नोकरी सोडलीस, पण कार्य म्हणजे काय हे नात्यातील लोकांना समजले नाही. तेव्हा तू विचार करीत बसू नकोस. लंडनला बोलावणे आले काय वा न आले काय. तू लंडनला जाऊन ये. त्या संबंधी बोलून काही उपयोग नाही. ही आज्ञा शिरसावंद्य मानून मी जाण्याची तयारी केली. जसे जसे दिवस जवळ येऊ लागले तसे हे जग काय आहे हा विचार करू लागलो. कारण पहिली भाषा ते बोलतात ती त्यांची मातृभाषा होती व माझे शिक्षण अवघे 4 इयत्ता झालेले. त्यात काय इंग्लिश बोलणार व लिहिणार. ते बोलताना काय बोलतात ना ते कळतच नाही आपल्याला. व्हॉट आर यू डुईंग म्हणे आपण स्पष्ट उच्चार करतो त्याचं नाही. ते ज्यांना ऐकायची सवय असते त्यांना येते. आम्ही गेलो ना आम्हाला ते काय बोलतात कळायचंच नाही. तो इंग्लिश होता म्हणून बरं, नाही तर आमची हीच परिस्थिती. नाही म्हणण्यास तरखडकरांचे ग्रामर पाठ होते. त्यावर आपली मदत भाषेचा उच्चार समजत नव्हता. त्यामुळे गेल्यावर ह्या इंग्लिश लोकांशी कसे बोलायचे, कसे वागायचे कुणाची तरी शिकवणी ठेवली असती. पण आपला विषय जगापेक्षा वेगळा. कारण जोपर्यंत सुख असते तोपर्यंत देव आठवत नाही व दया त्याहून आठवत नाही. तेव्हा आपला विषय दैविक. तो मार्ग म्हणजे काय. कारण ह्या देशात ह्या मार्गाचे धिंडवडे काढणारे साधक आहेत. बरेच जण लोक जातात खाली बसायचं, मांडी घालून बसायचं, शिकवायला 100 रुपये येतात. बाकीचं पुढचं वेगळंच कळलं नाही. ते बिचारे भोवळे लोक त्यांना काही कळत नाही. मग ओम म्हणायला 2 दिवस, मग त्याचे पैसे वेगळे, म्हणजे पैसे कमवायचे. फक्त पेहराव बदलला की दैवी मार्ग सुरू होतो. म्हणजे दाढी वाढवायची, लगेच दुधाचे माळ घालायचे, भगवी वस्त्र नेसले की झाले साधू. असे पाश्चिमात्यांचे मत आहे. त्यामुळे हा मार्ग जरी खरा वाटला तरी त्यावर 100% विश्वास किती जणांचा. व अशा जगात जाऊन कार्य करावयाचे म्हटल्यावर दिव्य वाटू लागले. पण दादांचं कसं बघा, जिथे राहत होते आजीबाई बनारसींच्या तिथे, तिच्या वरच्या ब्लॉकवर एक
लुळापांगळा मुलगा होता, म्हणजे डोंगराने सरकतच चालायचा. तो खालती आला तेव्हा दादा बाहेर आले. बाहेर बघितले दादांना कळलं की ह्याला बाधा झाली म्हणून. त्यांनी त्या मुलाला आत बोलवलं, तामण दिलं. तामण दिल्यानंतर त्याच्या आधी सगळे डॉक्टर त्यांनी पालथे घातले होते. आता लंडनमध्ये काय डॉक्टर कमी आहेत. तामण दिलं, त्याला तामण दिल्यावरती दादांच्या शरीराने जे कार्य पुढे जायचं होतं, तो मुलगा असा उठून उभा राहिला आणि पळत वरती गेला. त्याची आई आल्या, यू आर माय सन. तिला विश्वासच बसला नाही. मग ती खालती आली. हे कसं झालं तर ते म्हणाले, खालती मला एका आजोबांनी बोलवलं आणि तामण दिलं आणि मग मी असा झालो. मग कार्य चालू झालं. मग सगळे लोक यायला लागले. ती गाय वंड राहिली. कशी चालू झाली बोले. दादांना फक्त 15 पाऊंड घेऊन जाणं सांगितलं होतं. आता ते गेल्यावरती इतका खर्च असतो तिथं. पण हे झाल्या त्या बाईने पहिल्यांदा काम झालं ना, तिने 100 पाऊंड आणून दिले. मग दुसऱ्या गावाने 2 नवरा बायको आले. त्यांचं वास्तूचं काम होत नव्हतं. म्हणजे पुढं आहे ते सगळं त्यांचं काम होतं. शेवटी जाताना जेवढे घेतले होते त्याच्या 150 पाऊंड तिथं ठेवून आले बँकेत 1 वर्षाने. म्हणजे गुरूंचं कार्य कसं आहे बघा. अशी माझी विचारधारणा झाली. शेवटी आज्ञेचे पालन करणे हेच आपले कर्तव्य समजून मी जाण्यास तयार झालो. त्याच्या आधी आजीबाई बनारसी म्हणत होत्या दादांना, तुम्ही जर ऍडव्हर्टाईज दिली नाही तर लोकांना इथे कळणार नाही. बाबांनी सांगितलं ऍडव्हर्टाईज द्यायची नाही. आणि त्या मुलाचं काम झाल्यावरच ऍडव्हर्टाईज सारखे लोक त्यांनी भराभरा फोन केले, त्यांचे नाक लागले. मग त्यांनी त्यांना फोन केला. असं करून वर्षभरामध्ये जवळजवळ 1,500-2 हजार पाऊंड बँकेत ठेवून आले दादा. जाण्याच्या दिवशी विमानतळावर शेकडो भक्त हजर होते, पण मी स्वतः गैरहजर होतो. हो बरोबर आहे. सीमेदान म्हणून तुम्ही सगळे आनंदात तयार करत असता. आमची हवा सुटलेली असते. कारण सगळ्यांच्या पुढे कोण असतं म्हणजे वाचलेलं. आता पहाटे 4ला उठून 2 दिवस वाचावं लागतंय. तुम्ही तिथं बसून ऐकायला बरं वाटतं. हे सांगताना एक दिवस मला म्हणलं, काका 2 वाजता उठून काय करता. म्हणजे जग मारतो. याला बोलायला सांगितलं, त्याशी उठला आणि मला 4:30 मिनिट म्हणतं, का रे का उठलास आता. मी म्हणलं आज चांगलं बोलायला सांगितलंय ना, ते काय ते करतो. म्हणलं कळलं का. मग 2ला का मी उठतो. त्याआधीच मी लंडनला पोहोचलो होतो, कारण माझ्या बरोबर मीच होतो. अनेक लोक तिथे गेल्यावर काय दादा बाबा तुम्ही पुढे कोण दीपक नाही, कोण नाही एकट्याने काय सांगायचं. आणि त्या लोकांशी बोलायचं म्हणजे आपण बोललेलं त्यांना कळायला पाहिजे. अनेक लोक परदेशात जातात, पण आपली स्वतःची किंमत विकली जाणे याचा अर्थ परदेश गम. पण मला परदेशात गम शिकावायचा, आपला मार्गाचा शिकावायचा होता. त्यासाठी ओळख पाहिजे. इकडे शेकडो लोकांना मी माहीत होतो, पण नव्याने आरंभ करावयाचा तो कसा. काही चमत्कार करून की तत्वज्ञान म्हणून काही आधिदैविक मार्गाने भूत भविष्य सांगावे हेही जमत नव्हते. व परमपूज्य बाबांना चमत्काराची बाजू मान्य नव्हती. ह्या अनेक विषयात माझे मन गर्क होते. एकूण प्रवास 14 तासांचा होता. त्यावेळी विमानात बसून जेव्हा मुंबई सोडली, म्हणजे जमिनीवरून न चालता आकाशामध्ये चाललो, तेव्हा वाचलास तर नाव होईल व जमिनीवर आलास तर फजिती होईल. कोण म्हणालं असे कानाशी कुणीतरी हसत आहे असे वाटू लागले. कोण म्हणाल हे. त्यावेळी हाजीबाबा, आता समजा अंड्याचं दुकान सोन्याचं आहे, त्याच्या बाजूला मी लावायला आलं, अंड्या मला काय करतो. हे फार अवघड आहे हो. असं म्हणजे मला घाबरायचा प्रयत्न करतो. व्यावहारिक कोण म्हणतो अंड्या म्हणजे अंड्या नव्हे. तसं तिकडचे जे कार्य करणारे विभूती होत्या की त्यांनी विमान हलवलं आणि दादांना सांगितलं, तू इथे येऊन काय करणार आहेस. सगळीकडे कॉम्पिटिशन आहे. त्यांचं वर्चस्व जातं ना. तेच नंतर मग आले, आता तू इतक्या लांब आलाय तर आम्हाला मुक्तता पाहिजे म्हणून त्यांनी नंतर सांगितलं. पण त्यावेळेला विमान हलवलं म्हणून झाले. कानाशी काय आलं फजिती. जमिनी आला तर फजिती होईल असे कानाशी कोणीतरी हसत. हे दादानी आतमध्ये वाचताना आम्हाला सांगितलं म्हणून त्या गोष्टी आमच्या लक्षात आहे. कारण एवढं डिटेल लिहू शकत नाही ते. त्यावेळी हाजीबाबांचा शेर मला आठवला. तुमचं तो याचं मोठं दुकान आले की रे ते सोन्याचं मलबान आलं तेव्हा काय झालं ती परिस्थिती म्हणजे कळलं ना तुम्हाला.
याद है तो बाद है, भूल गए तो भूल गए तो बर्बाद है. म्हणून पहिल्यांदा उठल्या सगळ्या पहिल्यांदा बाबांचं नाव घेऊनच जायचं. याद आहे तो आवाज आहे, भूल गए तो बरोबर आहे. वाट लागली. ह्या 14 तासात परमपूज्य विभूतींचे शब्द कानी आले हा की जीवन म्हणजे काय एवढाच विषय तू बोल व त्याची प्रचिती तू दाखवशील तरच नाव लौकिक होईल. नुसते लंडनला जाऊन आलो असे म्हणून चालणार नाही. एकंदर 1 वर्ष मी लंडनला राहिलो. ह्या काळात अनेक संस्थांना भेटी दिल्या, त्यांचे सार्वजनिक कार्य पाहिले. लांबून नव्हे तर प्रत्यक्ष ते कार्य कसे करतात हे अभ्यासले. दादा ह्याच्या स्टुडिओमध्ये जाऊन आले. ते स्लॉटर हाऊस म्हणजे काय ते त्या तिथल्या सिल्वा आणि मायकेल म्हणून त्यांच्याकडे उतरले. त्यांना म्हणाले दादा तुम्हाला कुठे जायचं असं सांगा. तर दादा म्हणजे स्लॉटर हाऊस जायचं. हा म्हणजे तिथं प्रत्येक दुकानात संस्थेसाठी मदत म्हणून पेटी ठेवली असती. समजा आणि 500 रुपयाचं सामान घेतलं तर 250 रुपये तिथं लगेच मदत म्हणून त्याच्यात. आपल्याकडे मागितल्याशिवाय मदत मिळत नाही. हा मागितल्यावरही मिळत. कारण इतरांना मदत करणे ही संकोचाची भावना आपल्यामध्ये आहे. याशिवाय कुणाचेही उपकार ते ठेवत नाही. माझ्या अनुभवात काही गोष्टी आल्या त्या नमूद करणे माझे इष्ट कर्तव्य आहे म्हणून मी लिहित आहे. जगात पुष्कळ फुकटे आहेत, पण काय फुकट घ्यावयाचे व काय विकत याला मर्यादा आहे. इथे इतरांचे पैसे बुडवतील पण देवाचे नाही. देवाला भजणारे पुष्कळ आहेत व देवाकडून घेणारेही पुष्कळ आहेत, पण देवाला देणारे मी ह्या देशात पाहिले. त्यावरून देव ही कल्पना नसून देव प्रत्यक्ष आहे हे या माणसांच्या कृतीवरून समजते. उदाहरणार्थ एक मनुष्य मला भेटण्यासाठी स्कॉटलंडमधून लंडनमध्ये आला व आल्यावर आपल्या कौटुंबिक अडीअडचणी संबंधी 1 तासभर विचारणा करता झाला. माझे सांगणे ऐकून घेऊन गुरुदक्षिणा म्हणून 15 पाऊंड माझ्या टेबलावर न मागता ठेवले. एक पाऊंड म्हणजे त्यावेळेस 70 रुपये होते. 15 5 वर्षे म्हणजे 1050. तिथं 1.25 रुपये तर 5.5 रुपये केला. अर्धे लोक कमी झाले आणि मग 5.5चे 11 केल्यावरती आणखी पाव कमी झाले. वास्तविक 11 रुपये मध्ये आता चहा कितीला आले? 10 रुपये. हा चहा सुद्धा नुसता अर्धा कप चहा 10 रुपयाला मिळत नाही. आणि कर्माचं गणित सोडवायचं त्याला 11 रुपये म्हणजे कमीच आहेत ना. वास्तविक मला ही अपेक्षा नव्हती. त्याने असा प्रश्न विचारला की इकडे आल्यावर तुझे जीवन कशा प्रकारे चालले आहे? महागाई भयंकर आहे. लंडन हे शहर महाग असून ज्या ठिकाणी तुझे वास्तव्य आहे तो भाग धनिक लोकांचा आहे. लंडन म्हणजे काय बघा, आम्ही गाडीतनं निघालो तर लगवेला गेलं तर 80 रुपये द्यायचे. एक काय ते 1 युरो म्हणून विचार करून पाणी प्यायचं. थंडात तर बोलायचं कामच नाही. ते असलं पेट्रोल पंपावर गेला तर पेट्रोल घेतलं तर ते संडास बाथरूमची व्यवस्था. याला काय सुधारणा म्हणतात काय? मी म्हटलं हे नैसर्गिक माणसाचं हे आहे, त्याला तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे नको. म्हणून ते सगळं अगदी एमर्जन्सी असेल तर गाडीमध्ये होतं, पण आधी एमर्जन्सी सगळ्यांनाच अति एमर्जन्सी झाली म्हणजे काय परस्पर प्रसंग निर्माण होणार. पाण्याची बाटली घेतली 5 युरो म्हणजे 400 रुपये. ताणच लागायची नाही. ज्या ठिकाणी तुझे वास्तव्य आहे तो भाग धनिक लोकांचा आहे. एवढा रोजचा खर्च कोण करते इत्यादी चौकशी माझ्याबद्दल त्यांनी केली. बघा म्हणजे प्रश्न विचारायला आले, पण तो प्रश्न सोडवतोय तो कसा आहे याची चौकशी आतापर्यंत कोणी केली मला नाही वाटत. त्यावेळी मी असे सांगितले की पैसे मिळवण्यासाठी या देशात मी आलेलो नाही, तर जेणेकरून ज्ञान प्राप्त होईल व इतर देशामध्ये स्नेहसंबंध वाढेल ह्या हेतूने व मानवी जीवनाची मूलभूत तत्वे यांची शिकवण शिकण्यासाठी मी आलेलो आहे. हे ऐकून त्याला धन्यता वाटली. एवढेच नव्हे तर डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, इतक्या लांब
आपला देश, आपला धर्म यांचा योग्य प्रचार करण्याचे कार्य तुझ्यासारखे लोक करीत आहेत याचे नवल वाटते. हा. तू जे काही निराकरण सांगितले आहेस त्याप्रमाणे मी आचरणात आणून माझे काम निवारण झाले की मी तुला भेटाव्यास येईन किंवा इथं टेलिफोन बघितलंय करेन. आम्ही दातात निराकरण म्हटलं काम झालं ना तर आम्ही फोन करून विचारतो, सांगत नाही. पण नाही झालं तर म्हटलं काय अजून झालं नाही, 11 आठवडे झाले. हे दादांनी अवतरलं केलं. म्हणून दादा नेहमी म्हणायचे जर कोणी भेटायला आलं ना तर आपलाच प्रश्न, दादा तुम्ही जिवंत आहात ना मेलाय. वास्तविक लंडन पासून एडिनबरो हे खूप दूर आहे, पण हा मनुष्य निश्चिंत मनाने मला भेटाव्यास आला व आपली अडचण याला भेटल्यावर निवारण होईल एवढा आत्मविश्वास घेऊन तो गेला. 2 आठवड्यानंतर दुपारी माझ्या नावाने टेलिफोन आला. मी अमुक ठिकाणाहून अमुक व्यक्ती बोलतो आहे. माझे काम घरासंबंधी होते. त्यावेळी तू सांगितले होतेस की जे घर तुला घ्यावयाचे आहे ते मला विचारल्याशिवाय घेऊ नकोस. तर आता त्याप्रमाणे 3 घरे मी व माझ्या बायकोने पाहिली आहे. तेव्हा ह्या तिन्हीपैकी तू सांगशील ते मी विकत घेणार आहे. यावरून हे दिसले की परदेशात श्रद्धा असते, पण दृढ श्रद्धा ही मला ह्या देशात अनुभवण्यास आली. कारण मी सांगेन ते घर ह्या व्यक्तीला विकत घ्यायचे आहे हे म्हटल्यावर विचार करणे हा माझा धर्म आहे. त्याप्रमाणे मी अमुक एक नंबर सांगितला व ते घर पुढील आठवड्यात त्याने घेतले व कागदोपत्री रजिस्ट्रेशनही झाले. त्याप्रमाणे मला फोनवर त्याने ही आनंदाची बातमी सांगितली व मी पण आशीर्वाद दिला. वास्तविक त्याचे व माझे संभाषण टेलिफोनवर झाले होते व हा विषय इथे संपलेला होता. दुसरे दिवशी सकाळी माझ्या नावे एक रजिस्टर पत्र आले. त्या पत्रात 101 पाऊंड म्हणजे आपल्याकडील 2000 रुपयांचा चेक त्याने पत्रासोबत पाठवला होता व पत्राबरोबर अभिनंदन व दिलेल्या आशीर्वादाबद्दल मनपूर्वक आभार त्याने मानलेले होते. आणि आपल्याकडे काय होतं माहितीये, एकदा विचारतात दुसऱ्यांदा 11 रुपयाचा विडा लावायचा का, आणि बऱ्याच वेळा नारळ विडा सुपारी 11 ठेवले असतात. सगळ्यांना काय प्रसाद नारळ म्हणून देत नसतो. मग नारळ प्रसाद म्हणते नाही, मग आमचा नारळ आम्ही घेऊन जाऊ का, असे अनुभव आलेत. मग घेऊन जावा. काय म्हणजे सांगितलं की असं विचित्र कार्य, म्हणजे दादाने कसं कार्य केलं असेल सगळ्या ठिकाणी, आणि फॉरेनमध्ये काय अनुभव आला बघा. काम झालं गेलं ते त्यांनी आठवणीने पैसे पाठवले, फोन करून सांगितलं माझं काम झालं म्हणून. वास्तविक जेव्हा प्रश्न विचारण्यासाठी तो आलेला होता तेव्हा जी रक्कम गुरुदक्षिणा म्हणून दिलेली होती तीच अधिक होती. त्यामुळे जे काम झाले त्याचा मोबदला पुन्हा मिळावा अशी अपेक्षा माझी नव्हती. परंतु इतक्या लांबून आवर्जून आपल्याला काय मदत केली आहे त्याचे मूल्य ओळखून त्याने ही रक्कम मला पाठवली होती. बऱ्याच वेळा असं पण अनुभवाला येतात. आता 11 सोमवार सांगितले याला, 3 सोमवार काम झाल्यामुळे पुढचे करायचे का, आणि मग आम्ही करायचे. लंडनला जाण्यापूर्वी भारतामध्ये 20 वर्षे कार्य मी करीत आलो आहे. परंतु आपल्या अडचणी निवारण झाल्या आहेत म्हणून सांगण्यासाठी सुद्धा किंवा कबूल करण्यासाठी सुद्धा इकडे लोक येत नाही. काही सण, गुरुपौर्णिमा व उरूस आदी महत्वाचे दिवस इकडे आपण साजरे करीत असतो. पण ह्या सणाबद्दल आगाऊ निवेदन काढून सुद्धा त्या दिवशी न येणारे अनेक लोक आढळतात. कारण ह्या दिवशी न जाणो आपल्या हातून काही गुरुदक्षिणा देण्याचा लाभ गुरुंना होईल हे पाप चुकूनही घडू नये म्हणून हे लोक दक्षता बाळगत असतात. असा अनुभव स्वदेशात पण परदेशात असा आला. यामागे लिहिण्याचा उद्देश असा आहे की केवळ पैसा मिळवणे हे कार्य नसून त्या कार्यात ज्यांचा समावेश होतो त्या व्यक्तींनी कार्याबद्दल किती जागरूक राहावे हे अनुभवास आले. वास्तविक कार्य हे कुठल्याही व्यक्तीसाठी नसून ते जगासाठी आहे म्हटल्यावर आपण जसे अडचणीत आहोत तसे अडचण निवारण झाल्यावर त्याचा लाभ इतर दुःखितांना कसा मिळेल याचा विचार
हे लोक करीत असतात. हं. वरील काही अनुभव माहिती होण्यासाठी लिहिले आहेत. त्याशिवाय तेथील एक संस्था अशी आहे जिचा अभ्यास परलोक आहे असे ते म्हणतात. परलोक म्हणजे मेल्यानंतर जीवाचे काय होते, त्या जीवाला मेल्यानंतर काही कार्य आहे किंवा नाही याचे संशोधन तेथे चालू आहे. यासाठी इहलोकाशी ते आत्मे हितसंबंधित आहेत किंवा नाहीत हे पाहण्यासाठी तेथील मध्यस्थ ह्या लोकाशी संबंध जोडतात. तो जोडला जातो किंवा नाही व हे आत्मे सप्तलोकातून येतात किंवा नाही याचे संशोधन चालू आहे. पण असे आत्मे जरी परलोकातून येण्यासाठी सदैव उत्सुक असतात तरी त्यावेळी जो आत्मा आला आहे त्याचे परलोकातील निश्चित स्थळ आपल्याला समजले पाहिजे. कारण बऱ्याच वेळा हे आत्मे काहीही सांगून मी अमुक आहे असे भासवतात हं. व त्यांची निश्चित दिशा समजत नाही. म्हणून आपण त्या आत्म्याला विभूती असे म्हणतो. विभूती हा शब्द उच्चार करताना सोपा आहे, पण ही अवस्था म्हणजे स्व इच्छेने ते इहलोकात येण्यासाठी उत्सुक नसतात. एखादा मध्यस्थ ज्याला काही जगाचे कल्याण व्हावे अशी त्याची इच्छा असली तरी हे त्याने ठरवून चालत नाही. ज्यांना विभूती म्हणतात त्यांना हे सत्य पटले पाहिजे की ह्या मध्यस्थाकरवी लोककल्याणाचे कार्य हा विषय काया वाचा मनाने होत आहे. हं. तसे असेल तरच या विभूती इहलोकात येतात. विभूती हा आत्माच आहे, पण त्याचे स्थान स्वर्गलोकात आहे. परंतु त्यासाठी इहलोकात व परलोकात इच्छा वासना शिल्लक राहता कामा नये. विभूती हा शब्द आपण सहज उच्चारित असतो, पण त्यांचे स्थान 5व्या लोकापासून 7व्या लोकापर्यंत आहे. ते म्हणून म्हणून मध्यस्थाचे माध्यम योग्य आहे किंवा नाही हे ते पडताळून पाहतात. आपल्या विभूती सप्तलोकाच्या पलीकडे आहेत, तिथून ते आपला योगक्षेम सांभाळतात. जगात पुष्कळांना संचार होतो, तो खरा किंवा खोटा हा वाद आहे. फक्त अंगात येणे म्हणजे संचार असे लोक म्हणतात. पण संचार येण्यासाठी मध्यस्थाचा आचार देवाप्रमाणे व्हावयास पाहिजे. ज्याप्रमाणे आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेवढी सुद्धा इच्छा आपल्यापाशी शिल्लक राहता कामा नये. देवाला नैवेद्य दाखवताना काय म्हणतं, तुला पाहो आणि मला मला मिळो. त्यामुळे मग तेवढी सुद्धा इच्छा राहायला पाहिजे, तर संचार होईल. म्हणजे इतकं सुद्धा काहीतरी तुम्हाला इतकं निरीच्छ असायला पाहिजे. त्यामुळे संचार म्हणून जे कोणी आपल्या भक्तांना उघडे लागडे करतात तो संचार नसून हिंसाचार आहे हे निश्चित समजावे. असा संचाराचा एक दाखला वर सांगितला. त्याशिवाय परकाया प्रवेश म्हणून एक साधना आहे. ही साधना काय आहे याचे बऱ्याच लोकांना ज्ञान होत नाही. परकाया प्रवेश म्हणजे कर्णपिशाच असे अनेक लोक संबोधतात. परकाया प्रवेश म्हणजे पहिल्या लोकापासून 7व्या लोकापर्यंत व त्याशिवाय जे आत्मे पृथ्वीच्या जवळ आहेत त्यांच्याशी संपर्क साधणे. यामध्ये पहिली अवस्था जीवात्मा असून जशी जशी आपली प्रगती होईल तशी आत्मा व परमात्मा या अवस्थांची प्राप्ती किंवा लाभ होतो. म्हणजे परकाया प्रवेशामध्ये 3 अवस्था असतात. तेव्हा याची जाणीव व्हावयास पाहिजे की या माध्यमात जीवाचा प्रवेश झाला आहे की कुणी परमात्मा याचा प्रवेश झाला आहे. बहुतेक लोक पहिल्या अवस्थेला बळी पडतात, कारण पहिल्या अवस्थेतील जीव व आत्मा त्यांना त्रिकाल भाकीत सांगता येते. तेव्हा लोकांचा विश्वास या अवस्थेवर बसतो व त्या अवस्थेलाच आपण विभूती म्हणतो. पहिल्या 3 लोकातले आले त्यांना भूत भविष्य समजतं म्हणून आपण नव्हे, पण त्या विभूती नव्हे. सप्तलोकातून येणाऱ्या म्हणजे हे हाजी मलंग बाबा म्हणा, हे म्हणा, ह्या सगळ्या विभूती झालं.
साईनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा योग सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।